ओम श्री परमात्मने नमः. श्री गुरुपादुकाभ्यां नमः. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग 3. या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील 1982 या शीर्षकाच्या लेखाचा भाग 13. सत्यसाई निलयम. श्री ज्ञानेश्वरीचं नित्याचं प्रवचन संपलं. 13वा अध्याय चालू होता. रात्रीचे 10:15 वाजले. हॉलचे मालक कर्नल सोमण अदमीनं स्वामींजवळ आले. स्वामी म्हणतात, तुमचं पत्र मिळालं, फार बरं झालं. गेली 2 वर्ष मी विचार करतच होतो की यापुढे प्रवचनं थोडी कमी करावी. दिवसभर भरगच्च कार्यक्रम असतो, विश्रांतीच नाही. त्यामुळे नाडीचे ठोके थोडे अनियमित चालतात. तेव्हा काही काम कमी केलं पाहिजे. तुमच्या पत्राप्रमाणे तुम्हाला वर्षातून 10-15 दिवस हा हॉल रिकामा पाहिजे. मला तर वाटतं याहीपेक्षा जास्त दिवस आपण प्रवचन बंद ठेवू, म्हणजे माझी जी इच्छा होती तीच सत्यसाई बाबांकडून आली असं मी समजतो. ज्या दिवशी तुमचा इथं विशेष कार्यक्रम असेल त्याच्या 2 दिवस आधी आपण इथलं प्रवचन बंद ठेवू. रविवारी रात्री बंदच असतं. इतर वेळी प्रवचन रात्री 9:15ला असतं. तुमचे कार्यक्रम बहुधा संध्याकाळी असतात. ते रात्री 9च्या पुढेपर्यंत असतील तेव्हा आपलं प्रवचन बंद. नाहीतर ते कार्यक्रम आणि हे प्रवचन हे का 2 वेगळे आहेत? दोन्ही एकच. कुठून तरी त्या ध्येयाकडं जायचं म्हणजे झालं. ध्येय आहे आत्मदर्शन. तिकडे जाण्यासाठी सारे संप्रदाय. मी नेहमी सांगतोच की मी संप्रदाय भिन्न मानतच नाही. तसंच सद्गुरू संतही भिन्न नाहीत, सारे एकच. कुणीकडून तरी लोकांना आकर्षित करून परमार्थ मार्गाला लावायचं इतकंच. सत्यसाई महाराज भजनानं लोकांना आकर्षित करतात. भजन हे बऱ्याच लोकांना आवडतं. त्यात ताल सूर असतो. इथं प्रवचन, ज्ञानेश्वरी प्रवचनालाही लोक एवढ्या मोठ्या संख्येनं, तेही दररोज रात्री न कंटाळता येतात, हे मोठं आश्चर्य आहे. त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराज. ते बोलावतात, नाचवतात. तसं मी बोलतो, नाचतो, तेव्हा काही प्रश्न नाही. त्यावर सोमण म्हणतात, आमची मंडळी बरेच दिवस म्हणत होती, पण कसं सांगायचं असं मला वाटलं, म्हणून पत्र लिहिलं. स्वामी म्हणतात, म्हणूनच सांगतो, काही अडचण नाही. आता तर नोव्हेंबर 19ला आम्ही परगावी जाणार, ते 26ला परत. आल्यावर थोडी विश्रांती, म्हणजे 1 तारखेपर्यंत प्रवचन बंद. पुढे आपण आपलं ठरवलंय आत्ता तसं करूया. यावर सुषमाताईंचं निवेदन, संतांचं हेच वैशिष्ट्य आहे. सामान्य माणसाला जी गोष्ट समोर मोठी समस्या म्हणून उभी राहते, ती संत चुटकीसरशी मोकळी करतात. त्यामुळे त्यांच्यापुढे कसली समस्याच नसते. ते पुन्हा आपल्या स्वरूपाच्या आनंदात मस्त राहतात. इतरांनाही ती दृष्टी देतात. स्वामी म्हणतात, गुरु म्हणजे परमात्म तत्व, इन्कारनेट. गुरु म्हणजे परमेश्वर. सुषमाताई म्हणतात, मग ते दोन्ही वेगळे कशासाठी मानले जातात? त्यावर स्वामी म्हणतात, सगळ्यांना सद्गुरू भेटत नाहीत. लाखो लोक असे असतात की त्यांना गुरुच नाहीत. जे भेटतात तिथं गुरु तत्वच नसल्यामुळे मग या मंडळींनी काय करायचं? म्हणून दोन्ही एक मानलं जात नाही. अशा लोकांना भजण्यापेक्षा देवाला भजा. देव निदान वाईट तरी करणार नाही. बुवाबाजीच्या मागे लागून कितीतरी लोकांचा नाश झाला आहे. संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितलं, गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी. जी अध्यात्मविद्या तेच गुरुचं स्वरूप. आता अध्यात्मविद्याच जिथं नाही, मंत्रतंत्र चालू आहेत, ते गुरुतत्व नाहीच, ते गुरुच नाहीत. सुषमाताई म्हणतात,
देवाची आणि गुरुची बरोबरी करायची नाही असं म्हटलं तर मग देव कुठले आणि गुरु कुठले? देव आणि गुरु यात फरक काय? स्वामी म्हणतात, देवानं ही सगळी माया निर्माण केली, त्यातून सद्गुरू सोडवतात, देव सोडवत नाही. देव माया मोहाचा निराश करत नाही. गुरु सगळ्या माया मोहातून बाहेर काढतात. त्यामुळे गुरुचं महत्त्व देवापेक्षा अधिक. सद्गुरू हे प्रत्यक्ष परब्रह्म. तसे देव पुष्कळ आहेत. इंद्र, चंद्र, वरुण. यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोपि माम. देवाला भजणारे देवलोकाला जातात, मला भजणारे माझ्याकडे येतात. म्हणजे परमतत्व आणि गुरुतत्व हे एक. इतर देव जे म्हटले आहेत त्यांची गुरूंशी बरोबरी करता येणार नाही, पण या देवांना भजायचं तेही परमात्मरूप होण्यासाठी. गुरूंचं भजन करायचं तेही परमात्मरूप होण्यासाठी. पण हे देव बोलत नाहीत, चुकलं तर सांगत नाहीत. सद्गुरू चूक सांगतात, ती दुरुस्त करतात, शिष्याला योग्य मार्गावर आणतात. त्या बाबतीत त्यांची भीडभाड कुठेच नसते. जे चांगले गुरु असतात त्यांची शिष्यांना एक तऱ्हेची भीतीच असते. गुरु योग्य मार्गानं नेणारे असतील तर शिष्याला माहिती असतं की आपल्या कल्याणासाठीच गुरु काही गोष्टी करतात. आपण जर नीट राहिलो नाही तर ते कदाचित आपल्याशी बोलणार देखील नाहीत अशी भीती असते. देव आहेत ते आपल्याशी बोलत चालत नाहीत, काही सांगत नाहीत. नुसतं सत्ता मात्रे करून ते आहेत एवढंच. पण गुरु प्रत्यक्ष आहेत ना समोर. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, असं स्वामी स्वरूपानंद म्हणत. म्हणजे मूळ तत्व आणि गुरुतत्व त्या पातळीवर एक. सुषमाताई मग म्हणतात, गुरुतत्व जर एकच आहे तर मग आपल्या गुरूंचं स्मरण करावं, इतरांचं नाही असं का म्हटलं जातं? त्यावर स्वामी म्हणतात, असं कोणी म्हटलंय? सगळे गुरु एकच. साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. जर ते साधू असतील तर अशा शेकडो पुरुषात एखादाच गुरु असतो. स्वामी पुढे म्हणतात, भगवंतावर प्रेम याचा अर्थ भगवंत सर्व भूतमात्रामध्ये चर अचर व्यापून असल्यामुळे प्रत्येक वस्तुमात्रावर प्रेम. दगड जरी असला तरी असा पायाने लोटता येणार नाही, मग माणसाला ठोकर मारण्याचा प्रश्नच नाही. म्हणून हे जे अनुभव आहेत त्याला फार महत्त्व आहे परमार्थामध्ये. किंबहुना ज्याला नित्याचे हे अनुभव आहेत तो ज्ञानी. त्याला अनुभव म्हणण्यापेक्षा लोकांना त्याच्याविषयी जे अनुभव आहेत त्याला फार महत्त्व आहे. कारण असा मनुष्य परमप्रेमळ, परमशांत, निस्पृह, निरीच्छ असतो. असे समर्थांचे, ज्ञानोबांचे उद्गार आहेत. भगवद्गीतेमध्ये ज्ञानाची लक्षणं सांगताना म्हटलंय, अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनं शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. गुणातीताची लक्षणं सांगताना म्हटलंय, समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकांचनः तुल्यप्रिया प्रियो धीरस तुल्यनिंदात्मसंस्तुतिः. आणि भक्ताची लक्षणं सांगताना, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. म्हणजे भगवंतानी जी ज्ञानाची, भक्ताची, गुणातीताची लक्षणं सांगितली त्यात प्रकाश दर्शन, नादश्रवण ही लक्षणं नाहीत. म्हणजे प्रथम ही लक्षणं यायलाच पाहिजेत असं नाही, म्हणून याला गौणत्व आहे. तसं शक्तिपातावर देखील विस्तृत विवेचन करायला हवं, कारण त्याबद्दल देखील लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. तसंच या निरनिराळ्या अनुभवांबद्दल गैरसमज आहेत. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.
श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय। हरि ओम तत्सत।